नमो बुद्धाय. माझ्या प्रिय मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. माय डिअर चिल्ड्रन, वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, ह्या संडे धम्मा स्कूलच्या वर्गामध्ये आतापर्यंत आपण काय काय शिकलो ह्याची आपण थोडक्यात उजळणी घेऊया. काय बघितलं आपण? तर सगळ्यात पहिलं मुलांनो, एकतर बुद्ध, धम्म आणि संघ, त्यांना आपण काय म्हणतो? तीन रत्न. बरोबर आहे का? तर ते खूप मौल्यवान आहेत. तसेच वी कॉल देम triple gem. Why we call them triple gem? Buddha, Dhamma, Sangha are triple gem because they are valuable. They are very important for our life, for the progress of our life. आणि मग आपण काय केलं? ह्या तीन रत्नांना वंदन केलं. So we pay homage to triple gem. दुसरं काय केलं आपण? तर तीन रत्नांची शरण घेतली. वी टेक रिफ्यूज इन ट्रिपल जेम. नंतर काय केलं आपण? तर पंचशील, 5 मॉरल प्रिसेप्ट्स हे ग्रहण केलं. ओके. आणि त्यानंतर काय केलं? त्यानंतर ध्यान साधना. वी डिड मेडिटेशन. त्या ध्यान साधनेचं काय नाव आहे? आनापानसती. व्हॉट इज द नेम ऑफ मेडिटेशन? आनापानसती. सो लास्ट टाइम वी हॅव सीन इट. मागच्या वेळेस आपण बघितलं आणि कशी करायची हे पण आपण बघितलं आणि आपण केली सुद्धा. सो लास्ट टाइम वी डिड मेडिटेशन. मेडिटेशनच्या नंतर काय केलं आपण? ते ज्यावेळेस आपलं मन शांत होतं, ज्यावेळेस आपल्याला शांत वाटतं, मन स्थिर होतं, when we find peace, then we distribute among ourselves first and to all beings. आपण स्वतःला मैत्री देतो आणि मग सर्वांना मैत्री वाटतो. तर ह्याला काय म्हटलं आपण? मंगल मैत्री, लव्हिंग काइंडनेस. नंतर काय शिकलो आपण? आपण हे पण बघितलं की आपण त्यांना वंदन करतो, तीन रत्नांना वंदन करतो, तीन रत्नांना शरण जातो. वी पे होमेज टू ट्रिपल जेम. We take refuge in triple gem. What? आपण त्यांच्या गुणांना शरण जातो. तसंच we take refuge in their qualities. आणि त्यांचे गुण काय आहेत? तर पहिलं आपण बघितलं बुद्धांच्या मध्ये काय गुण आहेत. दुसरं आपण काय बघितलं की धम्मामध्ये काय गुण आहेत. आणि तिसरं आपण काय बघितलं की संघामध्ये काय गुण आहेत. तर ह्या तीन गोष्टी आपण बघितल्या: बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती. तर मुलांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ओळीने करणारच आहोत. पण आज आपण काय पाहणार आहोत? तर धम्मपालन गाथा. ज्यावेळेस कार्यक्रम संपतो किंवा आपली वंदना संपते त्यावेळेस सगळ्यात शेवटी धम्मपालन गाथा म्हटली जाते. तर मग आपण काय करणार आहोत की हे धम्मपालन गाथा काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याच्या मागे काय कथा आहेत का,
आणि त्या कथासुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, लक्षात आलं? तर मग आता आपण पहिल्यापासून ज्या गोष्टी आपण शिकलो त्या आता आपण ओळीत सुरुवातीला करूया आणि त्यानंतर धम्मपालन गाथेचा अभ्यास करूया. आलं लक्षात? खूप छान. मुलांनो, आता आपण त्रिरत्नांना वंदन करूया. हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे? नाउ यू फॉलो मी अँड रिपीट आफ्टर मी. अरहं सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता मुलांनो, आपल्याला त्रिरत्नांना शरण जायचं. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन ट्रिपल चेन. चला तर हात जोडा आणि मी पालीमध्ये म्हणेल, माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. वा, खूप छान. आता मुलांनो, आपल्याला पाचशिलाचं ग्रहण करायचं, पंचशील ग्रहण करायचं. 5 precepts we have to observe. तर काय 5 precepts आपण बघितलं. पहिलं काय? हत्या करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम किलिंग. दुसरं काय आहे? चोरी करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम स्टिलिंग. तिसरं काय? अब्रह्मचर्यापासून अलिप्त राहा, ॲब्स्टेन फ्रॉम अब्रह्मचर्य. चौथं काय? खोटं बोलू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टॉकिंग लाय. आणि पाचवं काय? नशापता करू नका, ॲब्स्टेन फ्रॉम टेकिंग
intoxicating ड्रिंक्स अँड ड्रग्स. आलं लक्षात? आता हात जोडा आणि पालीमध्ये मी म्हणेल तर माझ्या मागोमाग तुम्हाला म्हणायचं आहे. यू रिपीट आफ्टर मी. ओके, हात जोडा. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्ज पमादर्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वा वा, खूप छान मुलांनो. आता आपल्याला हे जे 5 शिले ते आपल्या जीवनाचा पाया आहेत. दे आर द फाउंडेशन ऑफ आवर लाईफ. म्हणून त्यांचं पालन करणं खूप आवश्यक आहे. मागच्या वेळेस तुम्हाला एक क्लू दिला होता. तर हे कसं, तर सगळ्यात प्रथम तुम्ही 4थं शील पाळायला सुरुवात करायची. म्हणजे सत्य बोलायचं. ऑलवेज स्पीक ट्रुथ. आणि मधुभाषी, स्पीक लाईक हनी, स्वीट हनी. आता आपल्याला ध्यान करायचं. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतं ध्यान आहे, काय नाव आहे त्याचं? बरोबर, आनापान सती. आनापान सती हा पाली शब्द आहे. त्याचा अर्थ आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. अँड सती म्हणजे सतर्क राहणे, मीन्स अवेअर ऑफ युअर रेस्पिरेशन. ठीक आहे. आता हे ध्यान कसं करायचं ते मागे तुम्हाला सांगितलं होतं. ते आता मी परत थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि मग आपण ध्यान करूया. ठीक आहे. काय करायचं मुलांनो, मांडी घालून बसायचं. कसं बसायचं? सुखासन. मान पाठ कंबर सरळ ठेवायची आहे. तोंड बंद करायचं, हळूवार. डोळे अलगद बंद करायचे. चष्मा असेल तर काढून ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून चालतो? नाकातून. तर नाकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडं पूर्ण लक्ष द्यायचं. आलं लक्षात? व्हॉट यू हॅव टू डू? सिट इन फोल्डेड लेग्स in a comfortable position, but keep your back, neck straight, and close your mouth, close your eyes. If you are wearing glasses, please keep it on one side. And when your mouth is closed, respiration will go through the nose only.
So you have to pay attention at the door, at the nostrils. आलं लक्षात? चला तर मग आपण आता ध्यान करूया. मी तुम्हाला सूचना देईल, इन्स्ट्रक्शन्स देईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ध्यान करायचं आहे. ठीक आहे? चला तर मग हात जोडा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. चला मांडी घालून बसा. सुखासनात बसा. मान पाठ कंबर सरळ ठेवा. चष्मा काढून ठेवा. हळूवार तोंड बंद करा. हळूवार डोळे बंद करा. कोणतंही ताण घ्यायचं नाही. ठीक आहे? आणि सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकाच्या नाकपुड्यांवर आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Now boys, children, sit in folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Close your mouth gently. Close your eyes gently. If you are wearing glasses, keep the glasses on one side. Now, as the mouth is closed, so definitely the respiration will go through the nose only. So you have to pay attention, entire attention at the nostrils, the door of the nose. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. Do not open your eyes until I tell you. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास, सारं लक्ष श्वासाकडे. Pay your entire attention at the nostrils. शांत. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. Incoming breaths and outgoing breaths. सारं लक्ष नाकाच्या 2 दरवाजांवर. Pay your entire attention at the door of the nostrils. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास नैसर्गिक श्वास, नॅचरल श्वास, नॅचरल ब्रीथ. काहीही कसरत करायची नाही. जसा आहे तसा आपोआप येणारा श्वास, आपोआप जाणारा श्वास. आपण बसलो तरी श्वास चालू आहे, चाललो तरी श्वास चालू आहे. तो जो येणारा आपोआप येणारा श्वास नैसर्गिक श्वास.
While you are sitting, breathing is going on. While you are walking, while you are sleeping, the breath is going on. So, the same sort of natural breath you have to observe. Don't do anything. काहीही करायचं नाही. सारं लक्ष श्वासाकडे. Incoming breath and outgoing breath. शांत. श्वास कसा पाहिजे? स्वाभाविक. तुम्हाला जाणवायला लागेल की आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुड्यातून आत येतो. बाहेर जाताना तो उजव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा डाव्या नाकपुडीतून बाहेर जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. कधी श्वास दीर्घ असेल, कधी ऱ्हस्व असेल, छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा पाहायचा आहे, जाणायचं आहे. The incoming breath may enter through right nostril or left nostril or both. While going out, it may pass through left nostril, right nostril, or both. Sometimes it may be long, may be short, may be heavy, may be light. You don't have to do anything. Observe as it is, as it is. Don't change, don't do anything. Observe as it is. आणि मुलांनो, श्वास कसा पाहिजे? शुद्ध श्वास. त्याच्यात काय मिसळलं नाही, काय मिलावट केली नाही, तर तो शुद्ध आहे. काय मिसळलं तर तो अशुद्ध होईल. आणि म्हणून मुलांनो, श्वास पाहताना त्याच्याबरोबर आकडे मोजायचे नाहीत, मंत्र वगैरे म्हणायचा नाही. शुद्ध श्वास. Children, you have to observe the pure breath. When nothing is mixed, it remains pure. And that's why you should not count the numbers or recite mantra. Only pure breath. असं पण होऊ शकतं की तुमची पाठ झुकली, यू माइट हॅव बेंड डाऊन. मग शांतपणे परत सरळ करायची, मान, पाठ, कंबर सरळ करायची. स्ट्रेट युअर बॅक अँड नेक, नॉट टू वरी. सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजावर. जणू काही दरवाजावर एखादा पहारेकरी बसवलाय. जस्ट वॉच. पाहायचं नुसतं, जाणायचे. डू नथिंग. काही करायचं नाही, नुसतं जाणायचं. Just like watchman at the door of the nostril. You have to just watch. Just feel. It may happen that the thoughts may come and your mind may go away.
Don't worry. Smilingly, when you understood, bring back your attention at the nostril and observe the incoming breath and outgoing breath. असं पण होतं की मनामध्ये खूप विचार येतात, मन भरकटतं. काही घाबरायचं नाही. शांतपणे लक्षात आलं की मन परत नाकाच्या 2 दरवाजांवर, नाकपुड्यांकडे सारं लक्ष द्यायचं आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास जाणायचा आहे. मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. Slowly open your eyes. Slowly open your eyes. डोळे उघडा. वा वा वा, सगळ्यांनी खूप छान ध्यान केलं. खूपच छान. आणि काही काही तर बुद्धाच्या मूर्तीसारखे शांत बसले होते. मुलांनो, याचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार. मुलांनो, तुमचं मन शांत झालं, तुम्ही आनंदी झाला. युअर माइंड बिकम पीसफुल अँड हॅपी. आता काय करायचं? आपल्याला ते वाटायचं आहे. वी हॅव टू डिस्ट्रीब्यूट फॉर युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःसाठी पहिलं आणि मग सगळ्यांसाठी, सगळ्या प्राणीमात्रांसाठी, फॉर ऑल बीइंग्स ऑफ दिस वर्ल्ड, ऑफ दिस युनिवर्स. ठीक आहे? तर आपण आता मंगल मैत्री करूया. ती कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. तर मी थोडक्यात सांगतो. मंगल मैत्रीमध्ये आपण काय म्हणणार आहोत? अहम सुखितो हो मी सुखी हो. मे आय बी हॅपी. निदुःखो हो मी दुःखमुक्त हो. फ्री फ्रॉम सफरिंग. अवेरो हो मी वैरमुक्त हो. फ्री फ्रॉम इल विल. अव्यापजो हो मी द्वेषमुक्त हो. फ्री फ्रॉम एनिमोसिटी. अनिघो हो मी क्रोधमुक्त हो. फ्री फ्रॉम एंगर. सुखी अत्तानम परिहरामी. मी सुखपूर्वक स्वतःचे रक्षण करो. मे आय टेक केअर ऑफ माय ओन हॅपीनेस. ठीक आहे? तर आता आपण मग पुढची सर्वांसाठी आहे. आता आपण मंगल मैत्री म्हणूया. मी पालीमध्ये म्हणणार आणि तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचे. यू फॉलो मी. ओके? हात जोडा बरं. आणि चला आपण म्हणूया. माझ्या मागे म्हणा. अहम सुखितो हो मी. निदुःखो हो मी. अवेरो हो मी. अव्यापजो हो मी. अनिगो हो मी. सुखी अत्तानम परिहरामि. माता पितु आचार्य
ज्ञाति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु। निदुःखा होन्तु। अवेरा होन्तु। अव्यापज्या होन्तु। अनिगा होन्तु। सुखियत्तानं परिहरन्तु। वा, छान. मुलांनो, प्रथम मी धम्मपालन गाथा स्वतः म्हणतो आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया आणि त्याच्यावरचे असणाऱ्या कथा सुद्धा बघूया. तर सर्वप्रथम मी धम्मपालन गाथा म्हणतो. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्म न पम्मजति. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम्. साधु साधु साधु. समजलं मुलांनो? हे जी धम्मगाथा आता मी म्हणून दाखवली, ह्यामध्ये 3 धम्मपद आलेली आहेत. म्हणजे सब पापस्य अकरणम त्यापासून एतन बुद्धान शासन, हे जे पहिले 2 आहेत हे धम्मपद बुद्ध वाक्य याच्यामधून घेतलेलं आहे आणि त्याचा नंबर आहे धम्मपद 183 183. दुसरं जे आहे धम्मम चरे सुचरितम यापासून अस्मिन लोके परमहिच ह्यापर्यंत ज्या 2 ओळी आहेत त्या धम्मपद याच्यातून घेतलेल्या आहेत, लोकवग्ग, आणि त्या धम्मपदाचा नंबर आहे 169 म्हणजे 169. आणि न तावता धम्मधरो यावता बहुभासती, हे जे 3
पद आहेत. सव्वे धम्मदरो होती यो धम्मम न पम्मचती. हे धम्मपद धम्मठ्ठ वग्गो याच्यातून घेतलेलं आहे आणि त्या धम्मपदाचा नंबर आहे 259 259. तर मुलांनो, आता आपण सुरू करूया पहिल्या धम्मपदावरून. तर ते काय आहे की सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपनं एतन बुद्धान शासन. आता ह्याचा आपण पहिला अर्थ बघूया आणि मग आपण पुढे जाऊ. तर सब पहिला शब्द आहे. सब म्हणजे सर्व, पापस्य म्हणजे पापाचे. त्याचा पुढचा शब्द आहे अकरण. आता ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक अ आणि दुसरा करण. अ म्हणजे नाही, नकारार्थी येते, आणि करण म्हणजे करणे, न करणे. त्याचा पुढचा शब्द आहे कुशलस्य. कुशलस्य म्हणजे कुशल. म्हणजे कुशल काय आहे, तर पुण्यकर्म आहे, चांगलं काम आहे, योग्य काम, त्याला आपण काय म्हणतो, कुशल. दुसरं जे आहे उपसंपदा. आता ह्या उपसंपदेमध्ये दोन शब्द आहेत, एक उप, खरं तर तीन आहेत, उप, सम आणि पद. आता उप याचा अर्थ जवळ किंवा स्वतः, आणि सम आणि पद हे दोन मिळून काय होतं, संपादन करणं किंवा आत्मसात करणं किंवा ग्रहण करणं. तर मग याचा काय अर्थ होईल, तर उपसंपदा हा शब्दाला आणखीन एक अर्थ आहे की, म्हणजे इथं तो आपण घेणार नाही आहे, पण त्याला असं पण म्हणता येईल भिक्षूंची दीक्षा. ओके, तर इथं त्याचा अर्थ आता काय होईल की उपसंपदा म्हणजे स्वतः चांगले काम करणे किंवा संपादन करणे. आता ह्यानंतरचा शब्द आहे सच्चित्त परियोदपनम. ह्याच्यातला पहिला शब्द सच्चित्त म्हणजे स अधिक चित्त, असे दोन शब्द आहेत ह्याच्यामध्ये. म्हणजे स म्हणजे स्वतः आणि चित्त चित्त मन, म्हणजे स्वतःचे चित्त किंवा स्वतःचे मन. आता त्याच्यामधला राहिलेला जो शब्द आहे तो परियोदपन. तर परियोदपनमध्ये परी अधिक ओद अधिक पण असे तीन शब्द आहेत. तर परी म्हणजे संपूर्णपणे, पूर्ण. ओद म्हणजे शुद्धी, आणि पण, ओद आणि पण मिळून काय झालं, शुद्धी करणे. तर मग काय अर्थ झाला की स्वतःचे चित्ताचे संपूर्णपणे शुद्धी करणे, हा त्याचा अर्थ होईल. नंतरचा शब्द आहे एतन. एतन म्हणजे हे, आणि पुढचा शब्द आहे बुद्धानं म्हणजे बुद्धाचे, आणि शासनम म्हणजे सांगणे किंवा शिकवण. म्हणजे मग काय अर्थ होईल, ही बुद्धांची, म्हणजे अनेक वचन आहे, ही बुद्धांची शिकवण आहे किंवा हे बुद्धांचे सांगणे आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिज रायटिंग अँड स्पीचेस ह्याच्यामध्ये पान नंबर 739 वर बाबांनी त्याचा अर्थ दिलेला आहे. तो खालीलप्रमाणे, कोणतेही पाप न करणे, पुण्य संपादने, स्वचित्ताची शुद्धी करणे, हे बुद्धांचे सांगणे. मुलांनो,
बाबांनी थोडक्यात अगदी मतीत अर्थ दिलेला आहे. तर हे जे धम्मपद आता आपण म्हटलं, तर त्या धम्मपद जे आहे, तर धम्म अठ्ठकथा त्याच्यामध्ये ह्याची कथा सांगितलेली आहे. अठ्ठकथा म्हणजे अर्थकथा, म्हणजे ह्याचे काय अर्थ होतात वगैरे. काही काही वेळेस आपल्याला ते लक्षात येत नाही, किंवा हे कोणापुढं म्हटलं, कुणी म्हटलं आणि कोणत्या परिस्थितीत म्हटलं, ह्याला काय म्हणतो आपण, अठ्ठकथा. तर ह्या धम्मपदाच्या अठ्ठकथा आहेत आणि त्याच्यामध्ये ही कथा दिलेली आहे. तर हे एक पुस्तक आहे माझ्याकडे, ह्याचं नाव दिलेलं आहे धम्मपद अठ्ठकथा. तर हे त्रिपिटकामध्ये ह्या ज्या धम्मपद आहेत त्याच्यावर ह्या कथा, अठ्ठकथा म्हणजे अर्थकथा सुद्धा आपल्याला म्हणता येईल. तर त्यामध्ये ही कथा दिलेली आहे. कथा अशी आहे की भगवान बुद्धांच्या वेळेस त्यांचे चुलत भाऊ आनंद हे भिक्षू झाले होते आणि त्यांचे ते जणू काय पिये, म्हणजे त्यांचे सगळे देखभाल वगैरे सगळं पाहणं हे काम ते करत होते. ते एकदा ध्यान करत असताना साधारण ध्यानाच्या शेवटी ध्यान झाल्यावर त्यांच्या मनात एक विचार आला की भगवान बुद्धांनी आधीचे जे बुद्ध होऊन गेले ते 7 बुद्धांबद्दल त्यांनी सखोल माहिती सांगितली. जसे की त्यांचे माता पिता कोण होते, ते कधी त्यांचा जन्म झाला, त्यांना कधी बोधी प्राप्त झाली, ते सम्यक संबुद्ध कधी झाले, आणि मग त्यांचे कोण शिष्य होते, अग्रश्रावक कोण होते, आणि त्यांचे अग्र भिक्षू कोण होते, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. पण ह्यामध्ये एक त्यांचे उपाध्याय कोण होते, ह्या सर्वांबद्दल माहिती सांगितलेलं आहे. परंतु ते उपोषण कसे करत होते, किंवा आणखीन काय वेगळं होतं का त्यांच्यामध्ये, असं त्यांच्या डोक्यात मनात विचार आले. आणि मग ते भगवान बुद्धांकडे गेले आणि त्यांनी असं विचारलं. त्यावेळेस भगवान बुद्ध काय म्हणाले त्यांना की ह्याच्यामध्ये सगळ्या बुद्धांची शिकवण सारखीच आहे, एकच आहे, फक्त काळाचा बदल आहे, काळाचा फरक आहे. म्हणजे काय की ते जे उपोषण आपण म्हणतो, आपण मागच्या वेळेस बघितलं उपोषणाचा काय अर्थ आहे, ते उपोषण कसे करत होते. तर फार पूर्वी जे विपश्यी म्हणजे 6च्या पहिले जे विपश्यी होते ते 7 वर्षातून एकदा करायचे. शिखी आणि विषभू जे होते ते 6 वर्षातून एकदा करायचे. आणि ककुचंद आणि कोणागमन हे वर्षातून एकदा करायचे. आणि कश्यप दशबल हे 6 महिन्यातून एकदा करायचे. पण भगवान गौतम बुद्ध हे 15 दिवसातून एकदा उपोषण केलं जातं. आणि तीच परंपरा आता सध्या चालू आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दर पौर्णिमा म्हणजे फुल मून डे आणि अमावस्या म्हणजे न्यू मून डे या दिवशी भिक्षुगण उपोषण करतं आणि पातिमोक्खाचं पठण केलं जातं. आणि मग हे सांगितल्यानंतर मग बुद्धांनी ही गाथा म्हणून दाखवली आणि त्याचं असं सांगितलं की सगळ्या बुद्धांची शिकवण ही एकसारखी आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. ठीक आहे मुलांना, आता आपण धम्मपद 169 पाहणार आहोत. त्याचं धम्मं चरे सुचरितम नतम दुचरितम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके
परम मीच. तर ह्यातला जो पहिला शब्द आहे ते धम्म. धम्म म्हणजे धर्म. आता त्याच्यानंतरचा शब्द आहे चरे. चरे म्हणजे फिरणे किंवा आचरण असं पण म्हणता येईल. त्याच्या पुढचा शब्द आहे सुचरितम. सु म्हणजे चांगलं आणि चरित म्हणजे चारित्र्य, जीवन, आचरण. म्हणजे सुचरित म्हणजे उत्तम आचरण असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा शब्द आहे नतम दुचरितम चरे. तर त्यातला पहिला जो शब्द आहे ह्याच्यातला तो न आहे. मग न म्हणजे नाही आणि तम म्हणजे ते आणि दुचरित म्हणजे ह्याच्या उलट आहे की दुचरित म्हणजे वाईट, म्हणजे वाईट आचरण असं त्याचा अर्थ होऊ शकतो. नंतर धम्मचारी. धम्मचारी म्हणजे याच्यामध्ये दोन शब्द आहेत, धम्म आणि चारी म्हणजे आचार. खरं तर म्हणजे धर्माचा आचरण करणारा किंवा अभ्यास करणारा. म्हणून त्याला काय आपण म्हणणार, धम्मचारी म्हणजे धर्माचे आचरण करणारा. त्याच्या पुढचा शब्द आहे सुख. सुख म्हणजे सुखाने आणि सोती म्हणजे झोपणे किंवा राहणे. अस्मी म्हणजे या आणि लोके म्हणजे जग आणि परममीच च म्हणजे आणि परमही असं ते तीन शब्द आहेत. म्हणजे त्याचा अर्थ होतो दुसरा आणि च म्हणजे आणि दुसरं म्हणजे परलोक. तर मग ह्याचा अर्थ काय होईल, तर बाबांनी आपल्या पुस्तकामध्ये हे जे मी सांगितलं त्या पुस्तकामध्ये 739 पेजवर अर्थ सांगितला आहे. चांगल्या प्रकारे धर्म आचरावा, वाईट प्रकारे नाही. या लोकी आणि परलोकी धर्मचारी सुखाने झोप घेतो किंवा सुखाने राहतो. ठीक आहे मुलांना. तर हे जे धम्मपद आहे, या धम्मपद अट्टकथेमध्ये ही कथा आलेली आहे. तर काय कथा आहे, तर मुलांनो, ज्या वेळेस बुद्ध बोधिवृक्षाखाली बसून त्यांनी ध्यान केलं आणि त्यांना बोधी प्राप्त झाली आणि ते सम्यक संबुद्ध झाले. तर ही बातमी कपिलवस्तूला राजा शुद्धोधनांना समजली आणि त्यांनी अनेक लोकांना पाठवलं की त्यांना आमंत्रण देऊन आपल्याला घरी बोलवायला किंवा कपिलवस्तूला बोलवायला. पण जे लोक जायचे ते तिकडेच भिक्षू व्हायचे. मग शेवटी त्यांनी सिद्धार्थांचा बालपणचा मित्र कालुदाई याला पाठवलं आणि ते आमंत्रण स्वीकारून 7 वर्षांनी, म्हणजे कपिलवस्तू सोडल्यानंतर 7 वर्षांनी भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह कपिलवस्तूला आले. कपिलवस्तूला आल्यानंतर लोकांनी, तिथल्या जनतेने आणि राजघराण्यातील रॉयल फॅमिलीतल्या लोकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि ते काय महालात वगैरे राहिले नाहीत, तर कपिलवस्तूच्या जवळच एका निग्रोधा ह्या विहारामध्ये राहिले. तर निग्रोध म्हणजे वडाचं झाड. पूर्वी तिथं वडाचे झाडं वगैरे असतील किंवा त्याला नाव ठेवलं असेल. तर तिथं भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य तिथं, म्हणजे भिक्षू तिथं राहिले आणि मग सगळी जनता त्यांना भेटायला तिथे गेली. राजा शुद्धोधन सुद्धा तिथे गेले ते. तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी आपल्या रिद्धिबलाने एक चंक्रमणा तयार केली होती, रत्नजडित चंक्रमणा, आणि त्याच्यावरनं ते चालत होते. आणि मग सगळे लोक, जनता तिथे गेली. मग प्रथम शुद्धोधन राजाने त्यांना नमस्कार केला, वंदन केलं आणि सगळे जनतेनं पाहत होती. असताना तिथं प्रचंड पाऊस झाला आणि एवढा पाऊस झाला की तिथं जेवढं काही सोर्सेस होते, म्हणजे जिथं पाणी साठतं, म्हणजे तळी असतात
सरोवर असतात ते सगळं फुल भरले. इव्हन नदी सुद्धा पूर्ण भरली आणि तुडुंब व्हायला लागली. तर लोकांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं भगवान बुद्धांना की हे प्रथमच असं घडतंय. तर भगवान बुद्ध म्हटले, नाही नाही नाही, पूर्वी पण असं घडलं होतं. आणि मग त्यांनी एक कथा सांगितली वेसंतर राजाची. ती कथा जातक कथेमधली आहे 547. आणि ती कथा सांगितल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि जनतेला काय वाटलं की आता उद्याचं भोजन आता भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य कुठं करतील. तर त्यांना वाटलं की ऑफकोर्स ते शुद्धोधन राजाकडे महालातच जातील भोजन करायला. म्हणून कुणी जनतेनं त्यांना आमंत्रण दिलं नाही. आणि शुद्धोधन राजाला नक्कीच वाटलं की हे आता आपल्या घरीच येतील, महालातच येतील, म्हणून त्यांनी पण आमंत्रण दिलं नाही. आणि सगळी जनता आणि राजासुद्धा परत निघून गेले. शुद्धोधन राजाने घरी आल्यानंतर म्हणजे महालात आल्यानंतर साधारण 20,000 लोकांची, भिक्षूंची भोजनाची आणि बसण्याची व्यवस्था केली होती. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध आपल्या भिक्षूंसह निघाले, मग त्यांना लक्षात आलं की आपल्याला आमंत्रण दिलं गेलं नाही आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं. मग त्यांनी विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पूर्वीच्या बुद्धांनी काय केलं की ज्यावेळेस आमंत्रण दिलेलं नाही आहे आणि ते आपल्या वडिलांच्या नगरामध्ये आलेले आहेत, तर अशा वेळेस त्यांनी काय केलं, तर अशा वेळेस त्यांनी भिक्षाटन केलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध नगरीमध्ये येऊन कपिलवस्तूच्या महालाच्या जवळ असलेल्या नगरीमध्ये आले आणि भिक्षा मागायला लागले. तर काय झालं, राहुलांच्या आई यशोधरा यांनी ते पाहिलं आणि जाऊन आपल्या सासऱ्यांना सांगितलं. आणि मग सासरे म्हणजे शुद्धोधन राजा लगेच तयार झाले आणि धावत आले आणि भगवान बुद्धांना म्हटले, अरे मी तर राजा आहे आणि तू माझ्या सन्मानात धुळीला मिळवतोयस आणि भिक्षाटन करून तुम्ही आम्हाला लाजवीत आहात. तर त्यावर बुद्ध म्हटले की महाराज, मी माझ्या परंपरेचं पालन करतोय. त्यावर शुद्धोधन राजा म्हटला की ही आपली परंपरा नाही आहे, दारोदार भिक्षा मागणे ही आपली परंपरा नाही आहे. त्यावर भगवान बुद्ध त्यांना म्हटले की महाराज, ही बुद्धां कुळाची परंपरा आहे आणि बुद्ध कुळांची परंपरा मी करत आहे, तीच मी वापरत आहे. त्या पद्धतीनेच मी भिक्षाटन करत आहे, भिक्षा मागत आहे. मग त्यांना हे धम्मपद सांगितलं आणि ते धम्मपद ऐकून शुद्धोधन राजा इतका प्रसन्न झाला की त्यांना श्रोतापन अवस्था, म्हणजे 4 जे मी तुम्हाला सांगितलं होतं ध्यान करताना ज्या 4 स्टेजेस आहेत, पायऱ्या आहेत, त्यातली पहिली जी आहे ना श्रोतापन, ती त्यांना प्राप्त झाली आणि अनेकांचं कल्याण झालं. आता जी तिसरी धम्मपद आहे, तर मी तुम्हाला सांगितलं त्या धम्मठ्ठवगमधलं 259 म्हणजे 259 नंबरचं आहे ते. न तावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जती. आता ह्याच्यामध्ये पहिला शब्द आहे न म्हणजे नाही, तावता म्हणजे तेवढ्याने, पुढचा शब्द आहे धम्मधरो म्हणजे धर्म धारण करणारा, धर्मधर असं म्हणता येईल. त्याच्यानंतरचा शब्द आहे यावता. यावता म्हणजे एवढ्याने आणि बहुभासती
ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक बहु है, बहु, आणि दुसरा भासती. बहु म्हणजे पुष्कळ आणि भासती म्हणजे बोलतो. त्याच्या पुढचा शब्द आहे यो. योच अपंपी. तर यो म्हणजे जो, च म्हणजे आणि अपंपी याच्यामध्ये तीन शब्द आहेत खरं तर, अप्प, म आणि अप्पी. म्हणजे अप्प म्हणजे अल्प, थोडा, आणि म आणि अप्पी ह्याचं देखील किंवा सुद्धा होईल. तर मग त्याच्या पुढचा शब्द आहे सुत्वान. तर सुत्वान म्हणजे ह्याच्यामध्ये याचा अर्थ ॲक्च्युली ते काय आहे की त्वान प्रत्यय, सुत्वान म्हणजे ऐकून. मग तर हे जे वरचं आहे थोडं सुद्धा आणि ते ऐकून झालं. त्याच्या पुढचा शब्द आहे धम्मम. धम्मम म्हणजे धर्म. त्याच्या पुढचा शब्द आहे कायेन. कायेन म्हणजे काया, शरीर. त्याच्या पुढचा शब्द आहे पश्यती. पश्यती म्हणजे पाहणे. तर ह्याचे दोन अर्थ होतो. पश्यती म्हणजे पाहणे आणि अनुभव घेणे असं पण होईल. आता सवे ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, स अधिक वे म्हणजे तो किंवा तोच, आणि धम्मधरो म्हणजे धर्म धारण करणारा, होती म्हणजे होतो. त्याच्या पुढचा शब्द यो. यो म्हणजे हा, आणि धम्म म्हणजे धर्म, न म्हणजे नाही, आणि हा जो प म जत्ती हा जो शब्द आहे तर त्याचं असं होतं की प अधिक मज्जती म्हणजे प अधिक मज्जती याचा अर्थ प्रमाद होईल. आणि प्रमाद म्हणजे काय तर दुर्लक्ष, आळस, जागृत नसलेला, हेळसांड करणारा असे त्याचे अर्थ होतात. आणि असं हेळसांड न आणि न त्याला लावलेला म्हणजे न म्हणजे नाही, म्हणजे जो प्रमाद करत नाही म्हणजे हेळसांड करत नाही, जो जागृत आहे, जो आळस करत नाही, तर तो काय होतो, तो धम्मोधर होतो. तर ह्याचा बाबांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 16 पान नंबर 739 739 ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ बाबांनी दिलेला आहे. आणि बाबा काय म्हणतात की पुष्कळ बोलण्याने धर्मधर होत नाही किंवा होत नसतो. जो थोडके शिकून धर्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धर्माची हेळसांड करीत नाही तोच धर्मधर होतो. ठीक आहे. किती थोडक्यात आणि परफेक्ट अर्थ दिलेला आहे. मुलांनो, ह्यानंतर हे जे धम्मपद आहे तर ह्या धम्मपदावर धम्मपद अट्टकथेमध्ये कथा आलेली आहे आणि त्या कथेचं नाव आहे एकोदान स्थविर क्षीणास्त्रव वत्थू. तर हा जो एकोदान जो आहे त्याच्यावर ही कथा आहे. तर एकोदान याचा अर्थ असा आहे, एकोदान म्हणजे एक अधिक उदान. उदान म्हणजे उत्स्फूर्त. तर भगवंतांनी जे उत्स्फूर्त बोलले त्याला उदान म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तन केलं तर कौंडिण्यांना ज्ञान प्राप्त झालं. तर त्यावेळेस बुद्धांनी उदान केलं, अय्यांसी वतभो कौंडन्यो. तर कौंडिण्याला ज्ञान प्राप्त झालं
असं ते उदान होतं. तसं भगवंतांनी काय केलं की सारीपुत्तांपुढे हा हे भिक्षू तिथे असताना एक उदान म्हटलं होतं. ते उदान असं होतं की स्वतःच्या चित्तात किंवा मनात अकुशल कर्म उत्पन्न झाले तरी प्रमाद न करता, म्हणजे आळस न करता, हेळसांड न करता, मुनी म्हणजे मौन पाळणारे जागृत शांत ज्ञानी साधकाला संसाराचे दुःख त्रास देत नाहीत किंवा संतप्त करत नाहीत. तर हे जो उदान आहे, उत्स्फूर्त आलेले जे शब्द आहेत भगवंतांचे सारीपुत्तांना सांगितलेले आहे, तर ह्या भिक्षूंनी ते ऐकले आणि ही जे उदान आहे ते त्यांनी इतकं लक्षात ठेवलं आणि त्याच्यावर त्यांनी मनापासून ध्यान केलं. मग ते अरहंत झाले आणि अरहंत झाल्यानंतर भगवान बुद्धांना पंचांग प्रणाम केला. त्यांच्याकडनं त्यांनी आदेश घेतला आणि श्रावस्तीच्या बाहेर असलेल्या एका जंगलामध्ये एकटेच जाऊन तिथे राहिले. आणि ज्या दिवशी उपोषण असेल त्या दिवशी ते प्रवचन द्यायचे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या ठिकाणी कोणीच नाही आहे, पण ते उपोषण पाळायचे. आणि ते त्या दिवशी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पौर्णिमा आणि अमावस्या, फुल मून डे आणि न्यू मून डे या दिवशी ते उपोषण करतात. तर त्यांनी उपोषण केला आणि उपोषण झाल्याच्या वेळेस त्यांनी प्रवचन केलं आणि इतकं मनापासून हीच गाथा जी त्यांना पाठ होती, म्हणून त्याला एकोदान म्हणजे एकच उदान माहीत असलेलं आहे. तेच उदान त्यांनी इतकं व्यवस्थित सांगितलं आणि मनापासून बोलले. तर काय झालं की त्या जंगलामध्ये असणाऱ्या ज्या वनदेवता आहेत त्यांनी इतका त्यांना आनंद झाला, त्यांनी टाळ्या म्हणजे जयघोष केला आणि साधुकार केला. मग काय झालं, एकदा उपसदाच्याच दिवशी दोन भिक्षू जे की त्रिपिटक धारक, म्हणजे त्रिपिटक त्यांना पूर्ण पाठ, इतकं त्यांना माहिती आहे, इतकं भाषण करायचे चांगलं, असे दोन भिक्षू, त्रिपिटक धारक भिक्षू आणि त्यांच्याबरोबर त्यांचे 500 भिक्षूसुद्धा तिथं आले. तिथं आल्यानंतर मग एकोदांना इतका आनंद झाला, म्हटलं तुम्ही बरं झालं इकडं आलात आणि आता आजचा दिवस तो उपोषणचा दिवस आहे, उपोषण. तर मग तुम्ही असं करा की आजचं प्रवचन तुम्हीच करा आणि खूप आम्हाला लाभ होईल. मग ते ठीक आहे म्हणतात, आता आपण प्रवचन सुरू करा म्हणतात. पण म्हटलं अरे इथं कोणच नाही आणि प्रवचन कसं काय? तर मग ते म्हटलं की नाही नाही तुम्ही प्रवचन करा. तर इथले जे वनदेवता वगैरे जे आहेत तर ते साधुकार करतात, संपल्यानंतर जयघोष करतात. मग जे पहिले होते त्यांनी इतकं सुंदर मनापासून इतकं भारी प्रवचन दिलं आणि प्रवचन झाल्यानंतर काहीच आवाज आला नाही आणि कुणी साधुकार पण केला नाही. मग ते म्हटलं अहो असं कसं? मग म्हणतात की चला म्हणे असं कधी झालं नव्हतं. मग ते दुसरं पण प्रवचन म्हणा म्हटले. मग ते दुसऱ्याने पण प्रवचन केलं. तर त्यांनी पण अगदी मनापासून छानपैकी केलं आणि प्रवचन संपल्यानंतर थांबलं तर कुणीच जयघोष केला नाही, कुणीच साधुकार केला नाही. मग जे बाकीचे जे भिक्षू होते ते म्हटले दोन्ही वेळा असं झालं म्हणजे हे काय आम्हाला खरं वाटत नाही, तर असं करा तुम्हीच आता प्रवचन द्या. मग ते एकोदांनी जी उदान त्यांना गाथा पाठ होती ती त्यांनी मनापासून म्हटली आणि इतकं मनापासून ते प्रवचन त्यांनी केलं. आणि ज्यावेळेस त्यांचं प्रवचन संपलं की इतका जोरात साधुकार झाला, इतका जोरात जयघोष झाला की सगळे आश्चर्यचकित झाले. आणि मग ते झाल्यानंतर बाकीचे जे भिक्षू होते ते म्हटले की हे काय आम्हाला पटत नाही आहे, कारण ह्या ज्या वनदेवता कदाचित पक्षपात करतायत, पार्सलिटी करतायत असं वाटतंय. कदाचित
आपण तो शब्द वाटतो चिटिंग करतायत, तर ते म्हटलं असं काहीतरी ते पक्षपात करतायत आणि असं करून ते सगळेचे सगळे निघून गेले. आणि श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध होते. तर भगवान बुद्धांना जाऊन भेटले आणि त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. मग ती ऐकल्यानंतर भगवान बुद्धांनी ही गाथा तिथं म्हटली आणि ती गाथा ऐकल्यानंतर त्यातले बरेच जण श्रोता पण झाले आणि अनेकांचं कल्याण झालं. ठीक आहे मुलांना, धम्मपालन गाथेमधला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे नथी मे शरणं अय्यम बुद्धो मे शरणं वरम एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगल. आता नथी हा पहिला शब्द आहे. न अथी म्हणजे नसणे, नाही. मे म्हणजे मी, माझा किंवा मला. शरणम म्हणजे शरण जा. अय्यम म्हणजे दुसरा 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 कोणी पण दुसरा. बुद्धो म्हणजे इथे एक वचन आहे बुद्धानं. मे म्हणजे मी म्हणजे इथं माझे किंवा मला. शरणम म्हणजे शरण. आणि वरण म्हणजे मी चूज केले, मी ठरवले ते, वरले ते. एतेन याप्रमाणे, सच्च वच्चेन म्हणजे सच्च वचनाने, होतू म्हणजे होणे, मे म्हणजे माझे मला, जय म्हणजे जय आणि मंगल म्हणजे चांगलं. तर ह्याचा अर्थ बाबांनी दिलेला आहे. माझे दुसरे कोणतेही शरणस्थान नाही किंवा आधार नाही. फक्त बुद्ध हेच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे, शरणस्थान आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. ठीक आहे. तसं पुढचं, नथी मे शरणं अय्यम धम्मो मे शरणं वरम एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगल. ते वरच्यासारखीच आहे, फक्त याच्यामध्ये धम्मो हा शब्द आला आहे. त्यामुळे त्याचा अर्थ काय होईल, मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार नाही, दुसऱ्या कोणाचा आधार मी घेणार नाही. बुद्ध धम्मच माझा एकमेव आधार आहे. या सत्य वचनाने माझे जय मंगल हो. आणि नथी मे शरणं अय्यम संघो मे शरणं वरण एतेन सच्च वज्जेन होतु मे जय मंगल. मला दुसरा कशाचाही आधार नाही. बुद्धांचा शिष्य संघच माझा सर्वश्रेष्ठ आधार आहे. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. आलं लक्षात? तर आता आपण हे संपवताना ही धम्मपालन गाथा म्हणूया आणि संपूया. ठीक आहे. आता आपण धम्मपालन गाथा म्हणूया. सगळे हात जोडा आणि माझ्या मागोमाग तुम्ही म्हणा. प्लीज रिपीट आफ्टर मी. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सच्चित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी
सुखम सेति अस्मिन् लोके परमि च। न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पम्मजति। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सच्चवजेन होतु मे जयमंगलम्। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवजेन होतु मे जयमंगलम्। नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम्। एतेन सच्चवजेन होतु मे जयमंगलम्। साधु साधु साधु।